वनपूर गाव जंगलच्या बाजूला असलेला एक हिरवळ गाव होतं. तिथे राहणारी लोक जंगलामधून भेटणारी फूल आणि औषधं दुसऱ्या गावात ते विकून आपलं पालनपोषण करत होते. फळं घ्या, ताजे ताजे फळं घ्या. अरे आई, हे डाळिंब कसं दिलेस? ताई, 50ला 1 किलो. एकदम जंगलातूनच आणले आहेत. आमचं जंगल आमच्यासाठी जीवन दैवत आहे. वनपूरमधून आहेस काय? हां ताई, तुम्ही लोक तर नशीबवान आहात जे एवढ्या चांगल्या जंगलाचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. हा ताई, हे तर आहे. एक काम कर, 20 रुपयाचे हे बोरं सुद्धा बांधून दे. पण गावाचा व्यापारी धनसुखलाल एक लालची माणूस होता. जंगलातली झाडं कापून लाकूड विकून त्याचा व्यवसाय करायचा आणि खूप पैसे कमवायचा. हे काय एवढे कमी? अरे एवढ्या कमी पैशामध्ये 50 किलो लाकूड घेऊन जाणार? धनसुखलालजी, एवढ्या वेळेस द्या. पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की पैसे देईल. मी तुमचा जुना ग्राहक आहे. तुमचं काय डोकं खराब आहे? मी इथे व्यापार करायला बसलोय, समाजसेवा नाही. पैसे असेल तर द्या, नाहीतर निघा इथून. धनसुखलालच्या झाडं कापण्यामुळे जंगलातली झाडं कमी होत जात होती. एक दिवशी निलिमा आपल्या घरातून सकाळी सकाळी जंगलाकडे गेली तर समोरचं दृश्य बघून तिचे डोळे एकदम उघडेच राहिले. हे काय? हे जंगल हव्यामध्ये कसं उडतंय? अरे देवा, हे कसं झालं? मला लगेच जाऊन सगळ्या गाववाल्यांना आता सांगावं लागेल. वनपूर गावातलं जंगल हवेमध्ये उडताना बघत तसंच निलिमा पळत जाऊन पूर्ण गावाला सांगते. तिची गोष्ट ऐकून युवांचा प्रधान अजय बोलून उठतो. ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे की जंगल हवेमध्ये उडत आहे. मला तर वाटत आहे की हे खरंच एखाद्या भूताचं चक्कर आहे. मला तर वाटतं नक्कीच कोणीतरी आपल्या जंगलावरती काळा जादू केला असेल. अरे, जंगल जर अशा प्रकारे हवेत उडेल तर आपण कसं आपलं पालन पोषण करणार? कसं आपण आपल्या फळं तोडणार आणि कसं विकणार? गाववाले तर मरून जातील. अजयने मध्येच थांबून बोलला की, निलिमा दीदी, तुम्ही शांत राहा. असं काही नाही. मामला काय आहे ते तिथं जाऊनच कळेल आपल्याला. ना बाबा, आम्ही तर तिथे नाही जाणार. आम्हाला भीती वाटत आहे. सगळ्या गाववाल्यांनी उडत्या जंगलात जायचा नकार दिला. पण अजय एक बहादूर आणि एक शिकलेला मुलगा होता. तो भूत सारख्या गोष्टीवरती विश्वास नव्हता ठेवत. मी जातो आणि मी जाऊन बघतो की मामला काय आहे. अरे पण जाणार कसा? जंगल तर पूर्ण हवेमध्ये उडतोय. काही ना काहीतरी करावं लागेल. अजय आणि गाववाल्यांनी एक मोठी सीडी बनवली आणि त्याला जमिनीवरनं जंगलावरती टिकवलं. अजय वरती चढून जंगलमध्ये पोचतो तर हवा एकदम जोरात येते. अरे, आज जंगल काहीतरी वेगळंच वाटत आहे. एवढ्या जोराची हवा चालू आहे. अजय थोडा समोर जातो तर त्याला एक आवाज येते. अरे बाळा, तुझं नाव अजय आहे ना? जी माई, मी वनपूर गावाचा प्रधान आहे. वनपूर गावच्या लोकांसाठी तू बरंच काही केलं आहेस. जी माई, बस आपलं काम करत आहे. वनपूर गावाचे लोक या जंगलाला खूप पूजतात. या गावातल्या लोकांचं कमाई आणि साधन चालतं. पण माई, तुम्ही इथे एकटी काय करत आहात? बस बेटा, समजून घे की आता हे जंगल माझं आहे आणि मी या जंगलातली आहे. माझ्या कुटुंबातली लोक आता ह्या जगात नाही राहिले. या वयात मी काय काम करेल म्हणून या जंगलातच राहायला लागली. इथेच जेवण पण मिळतं, इथेच जवळ माझी झोपडी पण आहे. मी तिथेच राहते. पण तुझ्याच गावाचा धनसुखलाल जो लाकडांचा व्यापार करतो, तो तर या जंगलाला एकदम नष्ट करतोय. ते तर आहे आई, पण लाकडांच्या व्यापारासाठी तो झाड कापत आहे. पण नवीन झाडांना लावतच नाहीये. असंच जर कापत राहिला तर हे जंगल तर एक दिवस संपून जाईल. मी त्याला खूप वेळेस समजवलंय. निसर्गाचा पूर्ण संतुलन खराब होत चालला आहे. बरोबर बोलत आहे माई. जेव्हा हे जंगल संपेल तेव्हा गाववाले सुद्धा नाही वाचणार. तुम्हा लोकांना त्या धनसुखलालला अडवावं लागेल, नाहीतर हे जंगल अशाच प्रकारे हवेमध्ये उडत राहील आणि गावातली लोक बिना जंगलाचे तरसत राहतील. माई,
गावाचा प्रधान असल्या नात्याने मी ह्या गोष्टीला जरूर नीट करेल. पण तुम्ही माझ्या सोबत चला माई. आमचं गाव तुम्हाला सांभाळेल. नाही बाळा, तू जा. माझ्यासाठी फक्त एवढंच कर की त्या धनसुखलालला समजव, नाही तर हे जंगल नष्ट होऊन जाईल. अजयने जेव्हा ही गोष्ट गावातल्या लोकांना सांगितली तर गावातली लोक लगेच धनसुखलालच्या इथे जातात. पण धनसुखलालने लगेच नकार दिला. अरे भाऊ, मी आता माझा काम धंदा बंद केला तर मी कसे पैसे कमवेल? काय भिकारी बनू? अरे भाऊ, काम धंदा बंद करा कोण म्हणत आहे? आम्ही तर एवढंच इच्छा म्हणतोय. फक्त झाडाचं कापणं बंद करा आणि याच्या सोबत काही दुसरं काम चालू करा. जेवढे झाडं कापताल त्याच्यापेक्षा 2 गुणा झाडं जंगलामध्ये लावा. हे बघा धनसुखलालजी, जर तुम्ही असं नाही करणार तर गाव नाही वाचणार. तुम्ही समजा, हे काम चालू करण्यामध्ये मी तुमची साथ देतो. आपण जंगलामध्ये ज्या जडीबुटी आणि कंदमुळे आहेत त्याला बाजारामध्ये जाऊन विकू शकतो आणि या जडीबुटी आणि कंदमुळांपासून औषधं बनतील आणि त्याचे चांगले पैसे बनतील. अजयने समजवल्यानंतर धनसुखलालला समजतं, तर धनसुखलाल यासाठी तयार होतो. जेव्हा अजय परत जंगलात जातो तेव्हा तिथे परत ती म्हातारी भेटते. हे ऐकून खुशी झाली की धनसुखलाल झाडाची कापणी बंद करून नवीन झाडे लावतील. मला वाटतं की जंगलाला परत सामान्य होण्यासाठी काहीच अडचण नाही येणार. दुसऱ्या दिवशी जेव्हा जंगल सामान्य होतं तेव्हा गावातली लोक एकत्र येतात. अरे धनसुखलाल, जंगल तर बरोबर झालं. तुम्ही आणि अजय मिळून आता तुम्ही तुमचं काम करू शकता. अरे हा, हे लोक तर आपलं काम करतील. आपल्याला पण तर परत आपलं काम करायचंय. 2 दिवसापासून 1 पैसा सुद्धा नाही कमवला आहे. अरे निलिमा दीदी, का परेशान होत आहात? आता सगळं ठीक झालंय ना? धनसुखलाल आणि अजय एकत्र येऊन जंगलातली औषधी आणि जडीबुटी कंदमुळे शहरमध्ये एका औषधी कंपनीला विकतात. पैसे देताना अजय बोलला, धनसुखलाल, मी बोललो होतो ना तुमची चांगली आमदनी होणार. हो भाऊ, जरा बघ तरी. हा धंदा एवढा चांगला चालेल मी विचार पण नव्हता केला. धनसुखलाल, जंगलाची कदर करा. तुम्ही एक काम करा, हा जो लाकडांचा व्यापार आहे ना याला पण बंद करा. जेवढं आपण जंगलाला वाचवेल तेवढंच जंगल आपल्याला वाचवेल. हा, विचार करेल याबद्दल मी. धनसुखलालचा खास माणूस भीमा कंदमुळांसाठी जमीन खोदत होता. तेव्हा त्याला एक मटकी भेटते ज्याच्यामध्ये खूप सारा खजाना होता. भीमा मटकी घेऊन धनसुखलाल आणि अजय जवळ येतो. जेव्हा ते दोघं वडाच्या झाडाखाली बोलत होते, मालक, हे बघा काय आहे. खजाना भेटलाय खोदकाम करताना. अरे वा, एवढे सगळे सोन्याचे आणि चांदीचे सिक्के. मी तर याला विकून श्रीमंत होऊन जाईल. धनसुखलाल, हे काय बोलत आहात तुम्ही? हे धन आपल्याला जंगलातून मिळाले. याच्यावरती कोणाचाच एक अधिकार नाहीये. याच्याने आपण जंगलात अजून जास्त झाडं लावूया. गावातले रस्ते, शाळा आणि दवाखाने या सगळ्यांची व्यवस्थित व्यवस्था करू. म्हणजे तू याला घरी घेऊन जाऊन यातला काही खजाना स्वतःसाठी ठेवशील ना? धनसुखलालजी, हा खजाना ना माझ्या घरी जाणार ना तुमच्या घरी. ही जंगलाची अमानत आहे, याला इथेच राहू देऊया. अजयची गोष्ट ऐकून लालची धनसुखलाल तेव्हा तर चूप बसतो. पण आपल्या घरी आल्यानंतर भीमाला बोलतो, भीमा, त्या मटक्याच्या खजान्याचा विचार अजूनही माझ्या डोक्यात चालू आहे. काय करू? करणं काय आहे, नरायचं काय आहे मालक? आजच जाऊन त्या मटकीला चोरून घेऊया. सांगून देऊ की कुठल्याच चोराने चोरी केली आहे. कोणाची हिंमत होईल तुमच्यावर बोट दाखवायची? त्या मटकीला मीच घेऊन टाकेल. आज रात्री त्या मटकीला मी माझ्या घरी घेऊन येणार. चांदणी रात्री जंगलामध्ये काहीतरी हलचल झाली. धनसुखलाल मटक्याजवळ येतो. मटकीमध्ये हात टाकलाच तर एक सापाने धनसुखलालला चावलं. धनसुखलालच्या आवाने जंगलातली शांतता भंग झाली. जंगल परत हवेमध्ये उडायला लागलं. हे बघून अजय जेव्हा जंगलामध्ये येतो तर त्याच्यासमोर ती म्हातारी होती. धनसुखलालचा मृत्यू झाला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता. हे काय झालं?
धनसुखलालला काय झालं? तो मेला आहे. त्याने या मटक्यातला खजाना चोरी करायचा प्रयत्न केला तर सापाने त्याला चावलं. धनसुखलाल, तुझ्या लालचीपणाला तू जिंकू नाही शकला. तुझ्या लालचीपणामुळे तुझे हे हाल झाले. पण माहीत, तुम्हाला हे कसं माहिती? हेच बोलताच ती म्हातारी आपल्या मुख्य स्वरूपात आली. अजय, मी वनदेवी आहे. मी या जंगलाची काळजी करते. मीच या जंगलाला उडवूनकर गावापासून दूर केला आहे. धनसुखलाल सारख्या माणसांमुळे आज जंगल धोक्यात आहे. तुझ्याशी जेव्हा भेट झाली तेव्हा असं वाटलं की तुझ्यासारखाच चांगला माणूस या जंगलाला वाचवू शकतो. पण धनसुखलाल सारखा लालची माणूस या कार्यामध्ये अडचण देत होता. यासाठी त्याला मरायचंच होतं. वनदेवीची गोष्ट ऐकून अजयला धनसुखलालची चुकी कळाली. पण तो एक चांगला माणूस होता. हे देवी आहे, मान्य आहे की धनसुखलाल एक लालची व्यापारी आहे आणि त्याने चुकी पण केली आहे. पण देवी माय, पण त्याच्या बायकोचा आणि मुलांचा काय चूक आहे? यांच्यामुळे त्यांचं काय होईल? तुम्ही तुमची कृपा करून हिला परत जीवित करा. मी तुम्हाला वचन देतो की हा या जंगलापासून दूरच राहील. आणि जर असं करण्यापासून मना केलं तर गाववाल्यांच्या मदतीने मी इथून त्याला बाहेर काढून टाकेल. आता तुम्ही याला जिवंत करा. वा अजय, तू एक चांगला प्रधानच नाही तर एक चांगला माणूस सुद्धा आहे. मी ह्याला आत्ता लगेच जिवंत करते. पण तू ह्याला समजावून सांग की जंगलाला कापू नये. जी, मी असंच करेल. वनदेवीच्या हातातनं आलेल्या प्रकाशातून धनसुखलाल परत जिवंत होतो आणि देवी गायब होते आणि जंगल सामान्य होऊन जातो. त्याला जेव्हा अजयने सर्व गोष्ट सांगितली तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू होते. मला माफ करा, मी माझ्या लालचीपणामध्ये अंधळा झालो होतो. मला पैशाशिवाय काहीच दिसत नव्हतं. पण मला आता चुकीचा पश्चाताप आहे माझ्या. अजय, मी आजपासून जंगल कापण्याचं काम बंद करत आहे आणि जंगलाच्या भलाईसाठी काम करेल. धनसुखलाल, असंच करावं लागेल. तेव्हाच तर येणाऱ्या पिढीला आपण एक चांगलं जग दाखवू शकतो. आपल्याला आपला लालचीपणा सोडून माणसांसाठी जगावं लागेल.